रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आलाय। तसंच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे। याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। पुढच्या 3 तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय आणि या दरम्यान साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वारे वाहतील असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। अगदी मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये बघितलं तर ढगाळ वातावरण होतं, कोणत्याही क्षणी पाऊस बरसेल असं चित्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून आलं। अगदी मध्यरात्रीपासून पावसाला पूरक असं वातावरण जिल्ह्यामध्ये तयार झालं आणि यावेळेला ढगांचा गडगडाट जो आहे तो देखील दिसून आला किंवा ऐकू आला। अनेक भागांमध्ये पहाटेपर्यंत असं चित्र होतं, पण पाऊस मात्र मुसळधार कुठेही बरसल्याचं चित्र किंवा अपडेट्स जिल्ह्यामधले नाही आहेत। अगदी काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि ही किनारपट्टी भागातलं चित्र आपल्याला दिसतं। हे वातावरण बघितलं तर साधारणपणे कशा पद्धतीचे इकडचे वातावरण असू शकतं याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। आणि अर्थात पाऊस जर का झाला तर स्वाभाविकपणे याचा फटका कोकणातल्या हापूस आणि जी काजू पिकं आहेत तर शेतकऱ्यांना याचा मोठा फटका स्वाभाविकपणे बसू शकतो। अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।